जवळजवळ 1.5 वर्षांनी इथे आलो आहे. आता 1.5 वर्षापूर्वी मला असं आठवतं आहे, हरियाणा निवडणूक झाली होती आणि त्यानंतर मी इथे आलो होतो. आजचा विषय जो आहे माध्यमं आणि सद्य परिस्थिती, मला असं वाटतं की माध्यमं आणि सद्य परिस्थिती हा जो विषय आहे तो जर मला उलट्या पद्धतीने मी घेतो, सद्य परिस्थिती आणि माध्यम, ते अधिक समर्पक ठरेल असं मला वाटतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सतत मला लोक प्रश्न विचारतात, तुम्ही बोलता, रोज तुम्ही व्हिडिओ करता, या बोलण्याचा उपयोग काय होतो, प्रश्न लोकांचा असतो. आणि तो अतिशय योग्य प्रश्न आहे की या बोलण्याचा उपयोग काय होतो. परिस्थिती तर बिघडत चाललेली आहे, अधिकाधिक वाईट होते आहे परिस्थिती. मी त्यांना इतकंच सांगतो की ज्यांच्याकडे म्हणून आवाज आहे आणि आत्मा आहे त्यांनी बोलत राहिलं पाहिजे, त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये पहिला घाला जो पडलेला आहे तो या सत्यावरच पडलेला आहे. त्यामुळे आपली लढाई जी आहे ती सत्याच्या संरक्षणाची लढाई आहे. आपण फार मोठं काही करतो आहोत असं मला वाटत नाही. आपण एक मूलभूत कर्तव्य जे आहे नागरिक म्हणून आपलं, किंवा मी पत्रकार, व्यावसायिक म्हणून पत्रकार म्हणून ते करतो आहोत. आपणही बोलणं बंद केलं तर ही जी परिस्थिती आहे, जी 10-20% बरी परिस्थिती उरलेली आहे, तीही उरणार नाही हे लक्षात घ्या. आशा संपून जाईल. म्हणून ही जर आशा जिवंत ठेवायची असेल, मला माहिती आहे या देशातली लोकशाही अर्धमेली झालेली आहे. टाईम मॅगझिनने अलीकडेच जो लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय लोकशाहीचं अंधारयुग सुरू आहे.